त्यानंतर पुन्हा स्वागत आणि जगाची काहीशी चिंता वाढवणारी बातमी एक समोर येते। अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवरती हल्ला केलेला असून त्यानंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखीनच स्फोटक झालेली आहे। अशामध्येच इराणने एक आता मोठी घोषणा केली आहे। इराणच्या संसदेने धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझ खाडी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। या निर्णयानंतर इतर देशांमध्ये इंधन दर वाढण्याची शक्यता निश्चित मानली जाते। तर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीत या संदर्भात एकमत झालेलं असून या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। होर्मुझ खाडी मार्गावरून जगातील जवळपास 1/3 तेल वाहतूक ही केली जाते। त्यामुळे हा निर्णय आल्यास इंधन दरवाढीचा विस्फोट होऊ शकतो आणि याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा बसण्याची भीती आहे। ओमान आणि यांच्यामध्ये असणारी जी स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे, यांच्या माध्यमातून ही स्ट्रेट ऑफ हार्मुज साधारणतः 25 किलोमीटर वाईड अशा प्रकारची आहे, जी इराणच्या अखत्यारीमध्ये आहे। त्यामुळे त्याच्यावरती निर्बंध आणल्यानंतर काय होतं, बेसिकली एकतर अस्थिरता। याच्यामध्ये दुसरा प्रकार असा आहे की हुतीसारखा जो येमेन मधला गट आहे, तो एखाद्या ऑइल टँकरवरती अटॅक करतो, त्यामुळे एक प्रकारची अस्थिरता निर्माण होते। लक्षात घ्या, जेव्हा अस्थिरता निर्माण होते तेव्हा इन्शुरन्सची कॉस्ट वाढते। त्यामुळे यांना प्रत्येक ऑइल टँकरचा इन्शुरन्स केला जातो। दुसरा पर्यायी स्रोत काय तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचे जर पर्याय असतील तर तो कॉस्ट वाढणार। या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा ओव्हरऑल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढण्यावरती होतो। 13 जूनला ज्या वेळेला इस्रायलने इराणवरती अटॅक केला, तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत ही प्रति डॉलर $69 होती प्रति बॅरल। ती 19 जूनला $77 प्रति बॅरल झाली। असं आहे की या हायब्रिड वॉरफेअरमध्ये होर्मुझचा आखात बंद करतील ते काही दिवस, पण ते सुद्धा फार दिवस त्यांना करता येणार नाहीये। त्याचं कारण आहे की इराणचं नौदल सुद्धा खूप निकामी झालेलं आहे आणि होर्मुझच्या खाडीमध्ये अमेरिकेने जे मोठे-मोठे निमिट्स आणि हे कॅरियर आणून ठेवलेत, ते वापरून इराणचं नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता अमेरिकेची आहे। माझ्या मते आता पहिलं काम जे होईल ते हुतींचा नायनाट करणं होईल, कारण लाल समुद्रातनं अजूनही ऑइल आणता येतं। दाहरानच्या ऑइल फील्डमधनं ऑइल लाल समुद्रातनं येऊ शकतं। तिथे हुती बसलेले आहेत। तर आता बहुतेक अमेरिका आणि इस्रायल दोघं मिळून पुतीनचा नायनाट करतील। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा काय नेमका परिणाम होऊ शकतो आपण बघूया। मंगळवारी कच्च्या तेलाची किंमत ही 4% वाढलेली आहे। कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। 4% ही किंमत वाढली आहे। तर बुधवारी सुद्धा कच्च्या तेलाच्या किमती चांगल्याच वाढलेल्या आहेत। ब्रेंट तेलाची किंमत ही 0.25% वाढून $76.64 वरती पोहोचलेली आहे। बघा, म्हणजे युद्ध जरी इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असल्याचा जो फटका आहे तो अख्ख्या जगाला बसताना दिसतोय। तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। US वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या तेलाच्या किमती या 0.31% वाढून $75.07 वरती गेलेल्या आहेत। तर युद्ध असंच वाढलं तर तेलाच्या किमतीत $100 वर जाण्याची भीती आता वर्तवली जाते। त्यामुळे परिस्थिती लवकरच निवळली पाहिजे, नाहीतर याचा फटका आपल्या भारतालाही बसू शकतो। भारत आणि दक्षिण आशियाई देशात तेल समुद्री मार्गाने येतं आणि यावर सुद्धा याचा परिणाम होताना दिसतो। कतार आणि ओमानच्या समुद्रातून तेलवाहू जहाजं येतात आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते।